किलोभराची उपवासाची चकली देखील 10 मिनिटांमध्ये साचा न वापरता करू शकता. अजिबात कडक न होणाऱ्या, छान वर्षभर टिकणाऱ्या खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली. वजनी प्रमाणात 500 ग्रॅम. कपच्या प्रमाणामध्ये 2 कप साबुदाणा. रात्रभर साबुदाणा खिचडीला ज्याप्रमाणे भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्यावा. भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये 4 कप उकळते पाणी घालून अर्धा तास बाजूला ठेवून घ्यावे. गरम पाण्यामध्ये साबुदाणा छान फुलल्यानंतर त्यामध्ये अर्धा किलो उकडून साल काढून किसून घेतलेला बटाटा घालून घ्यावा. 1.5 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे. हिरवी मिरची वापरली तरी चालेल. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. अजिबात ह्या मिश्रणाच्या गुठळ्या होता कामा नये. पायपिंग बॅगमधून हे मिश्रण पडत नसेल ना तर त्यामध्ये थोडेसे उकळते पाणी टाकले तरीही चालेल. कडकडीत उन्हामध्ये 3 दिवस ह्या चकल्या छान वाळवून घ्याव्यात. अशा प्रकारे नक्की करून पहा आणि कशा झाला त्या सांगा.